जळगावच्या चोपडा तालुक्यामधील आदिवासी समाजामधील युवक युवतींनी आज आपल्या न्याय हक्कासाठी शहरामध्ये जनआक्रोश मोर्चा काढला। सरकारकडे 13 जिल्ह्यातील 17 संवर्गामधील आदिवासी युवकांना पेसा पदभरती हक्काचा न्याय मिळावा यासाठी धुळे जिल्हा परिषद सदस्य ज्योती बारेला यांच्या नेतृत्वामध्ये चोपडा येथील शासकीय विश्रामगृह येथे शेकडो आदिवासी युवक युवतींनी एकत्र येत भव्य असा जनआक्रोश मोर्चा काढला। मोर्चानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन धरणगाव नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। हा जनआक्रोश मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून चोपडा शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। तिरंगा चौक इथं आज पेसा संदर्भात आम्ही रस्ता रोको केलाय। त्यासाठी काही आदिवासी मुली, सरपंच, आजी माजी सदस्य आणि संपूर्ण आदिवासी ग्रामस्थ सर्वांनी आज या ठिकाणी उपस्थिती देऊन सर्वांनी आमच्या ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वांचे आभार। पत्रकार बंधू, प्रशासक, तहसीलदार साहेब, आमचे सर्व पोलीस डिपार्टमेंटचे आणि सर्व आमचे येणारे जाणारे सर्व जे ग्रामस्थ आहेत तिथे थांबून वाट पाहत आहेत की हे कशासाठी आहे आणि सर्वांचं मी सर्व महिला पदाधिकारी, युवक युवती आणि सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानते। धन्यवाद।